भेटलं तर आपण रपारप छपासप खपाखप येऊ येऊ. चला साहेब, रस्ते इकडे चांगले केले साहेब, मस्त खलास. पत्तू तर म्हणतोय मकरान झोपलाय, 3 दिवस झाले तसाच नाही. पण जवळजवळ आतापर्यंत जर हिस्ट्री बघली ना, याचा एकट्याचे फोटो 768 झाले. तुम्ही गोरो फोटो येतात म्हणून. आणि इथं फीत आलेलं आहे दरम्यान हा सामना फक्त 2 षटकांचा राहील आणि 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आणि बॅटरला मात्र बरं आलेलं आहे. कन्याकुमारीवरून आम्ही आता चाललो आहोत. कुठे जाणार होते आता? आजीमाला. 2-2.5 तासाचं आमचं रनिंग आहे. लोकेशन खूप सुंदर आहे. एवढा रोड सुंदर आहे की ड्रायव्हर आमचा रस्त्याच्या प्रेमात पडलेला आहे. इथे ड्रायव्हिंग करायला मला तर खूप आवडली. आपल्याकडं गाड्या चालून हे थकलेले आहेत. हे टेलरला कट मार, ते टेलरला कट मार. इथं मस्त नो पोल्युशन, मस्त आहे की बघा झाडी माडी. बंटी, तुला एवढ्या सुंदर रस्त्यांवरती गाडी चालवायला काय एक्सपिरियन्स, म्हणजे कसं वाटतंय तुला? खूपच छान वाटतंय. आपल्याकडे गाड्या जाऊन कट्टालोय, असा कट्टाला तर जागोजागी खड्डे निसतो ना दूरला. आपण हा कालमार ऑपरेटर आहे, त्याला असा रस्ता भेटला तर आपण रपारप छपासप खपाखप काही लोक गाडी फुल स्पीडला चालवलेली आहे, तो पण ऐकत नाही. रोड भरपूरच सुंदर आहे आणि साईडचे नजारे पण. भाऊ आम्हाला एन्जॉय करून देणार होतं ते खलास. पत्तू तर म्हणतोय मकरान झोपलाय, 3 दिवस झाले तसाच. लग्न आहे कोणाचं तरी, थेट मोदी साहेब येणार आहेत लग्नाला. ते बघा मस्त की अरेंजमेंट आहे लग्नाची. मोदी साहेब येणार आहेत, मस्त की टेन्शन नाही. येऊ. चला साहेब, रस्ते इकडे चांगले केले साहेब, मस्त बघू शकता. कशाला झालं ऍक्सिडेंट? वाचला थोडक्यात. आजोबा पाहू शकता, सरळ होडीत रस्त्यावर उतरलेले आहे डायरेक्ट. तुम्ही याच्याबद्दल काय बोलू शकता? आताच केरळमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि होड्यांचं आगमन झालेलं आहे. मस्तपैकी रोडवरती पेंटिंग केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. रोड बीड एकदम सुसाट आहेत, टेन्शन नाही. भाऊ एकदम स्पीडमध्ये आलेले आहेत. आता आम्ही केरळला आलेलो आहोत. आता मी चाललो आहोत मंदिराचा दर्शनाला, पद्मनाभ स्वामी. तुझे बघा तयारी करतात सर्वजण. हे बघा फक्त लुंगी अलाउड आहे आणि बस, दुसरं काय नाही. आणि हे बघा दोघे आता आम्ही पद्मनाभ स्वामीच्या मंदिराला दर्शन घ्यायला चाललो आहोत. 5:30चा टायमिंग आहे आम्हाला, त्यामुळे आमचे सर्व मंडळी माझ्या मागेच आहेत. तुम्ही बघा एकमेकांची ड्रेसिंग बघा, आमची 1 नंबर ड्रेसिंग आहे. सगळ्यांचे ढेसकून आहेत आणि पोटांचा नगारा झालेला आहे. काही काहींच्या हातापायांच्या कार्याच आहेत. पुन्हा पोटाचा तुंतुना नगारा सगळा आहे. ते बघा, बघू शकता एक ते बघा. शूर आम्ही सरदार, आम्हाला नाय कुणाची बी. आणि मार्केट शेवटच्या माणसांनी सगळं खाल्लेलं आहे. पंडितजी हे आहेत पुजारी या मंदिराचे. स्टील बॉडी पण आहे इथं. ही स्टील बॉडी आहे, ही पण स्टील बॉडी आहे. हा 25 mm ची स्टील बॉडी आहे. भाऊंची हे यांची ओके आहे. इकडे बॉडी बिल्डर आहेत, इकडे फली ही की नाही हो साग मोरणार नाही. बॉडी बिल्डर. चला मंडळी, दर्शनाची वेळ झालेली आहे. पुरा मोबाईल नाही घेऊन ना, तिथपर्यंत आपण मोबाईल वापरणार.
आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ काढू शकत नाही. हा मंदिराचा एंट्रन्स आहे समोरला. चला तर मंदिराच्या बाहेर आलेलो आम्ही, तुम्हाला नक्कीच दाखवतो. आमचं दर्शन तर झालेलं आहे पूर्ण. दर्शन एकदम असं मस्त झालेलं आहे. सर्वांना बघू शकता तुम्ही. एक नंबर वेगळीच वाईब आहे. आणि आतमध्ये पण असं कुठं काय असं हे पण नाही झालं. धार्मिक शिस्तबद्ध दर्शन. मंदिरात मोबाईल अलाउड नव्हता. तुम्हाला चांगल्याप्रमाणे मोबाईल बाहेर येऊन तुम्हाला संपूर्ण माहिती देईन. आतमध्ये मंदिराला 4 दरवाजे आहेत, म्हणजे 4 गेट आहेत. कुठल्या पण 4 यांनी तुम्ही जाऊ शकता. आमचा कुठला आमचा साऊथ गेटवरून एंट्री केलेली. आतमध्ये दर्शनाला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त इथं टायमिंग असं 3 ते 12 किंवा दुपार संध्याकाळनंतर रात्री असं नाही. 1-1 तासाचं, अर्ध्या तासाचं, 25-25 मिनिटाचा असं टाईम आहे. म्हणजे 25 मिनिटं ओपन तर 1.5 तास बंद. तर हा मंदिर जो आहे हा पुणे सरकारच्या ताब्यात नाही. सरकारचं फक्त इथं काम फक्त गेटच्या एंट्रीपर्यंत जे पोलीस आहेत म्हणजे सरकार त्यांचं काम आहे. बाकी सर्व आतमध्ये त्यांची सिक्युरिटी आहे. आणि हा जे राजांचे वंशज होते ना ते मंदिर आत्तापर्यंत हे चालवत आहेत. बाकी गव्हर्नमेंटच्या हातात नाही आहे. आणि जे बाकी तुम्हाला माहिती नंतर मी देईन किंवा सकाळी तुम्हाला माहिती आम्ही देऊ नक्की. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट होती की इथं दर्शन घेऊन खूप मन प्रसन्न होतं आहे. आणि मी माझ्या मित्रांना पण तोच क्वेश्चन विचारतो आहे की तुम्हाला दर्शन घेऊन कसं वाटलं? दर्शन एक नंबर चांगलं. एक नंबर वाटला. इथली मंदिरं तुम्ही आम्ही सर्व साऊथची बहुतेक जग आमची झालेले आहे. अंधारातले जे दिवे आहेत ना त्याच्यावर दर्शन एक नंबर दिसून येतो. वाईबच वेगळी आहे आतमध्ये. काटा आहेत. आज जसा वाटला ना खरोखर देवाला पाहिला. 100% देवाला पाहिला. आणि त्या देवाचं दर्शन एका दरवाजाने होत नाही. एका दरवाजाने होत नाही. तिथे 3 दरवाजे आहेत. 3 दरवाजांनी एका दरवाज्यातून त्याचे फक्त पाय दिसतात. दुसऱ्या सेंटरच्या दरवाज्यातून फक्त त्याच्या मध्यभाग दिसतो, फोटो वगैरे. आणि दुसऱ्या दरवाज्यातून फक्त त्याचा चेहरा दिसतो. चेहरा बघून एवढी वाईब असते ना. जी लाईटमध्ये देव बघण्यात मजा नाही ना, त्या अंधारात दिव्याच्या उजेडावर देव बघण्यात ओरिजिनल मजा आहे. आणि ती मजा फक्त साऊथच्या सर्व मंदिरातच भेटते, जे आपल्याकडे नाही भेटत. ही एक खासियत आहे सर्व देवांची. दर्शन होऊन आता रूमवर फ्रेश होऊन आता आम्हाला व्हेज जायचं आहे. त्यामुळं हॉटेलला आम्ही चाललो. स्वतः प्युअर व्हेज हॉटेल. सगळी चड्डी गँग सोबत आहे. 100 रुपये ती बघा चड्डी बनियन गँग. आधी पुढे गेलेत. ही चड्डी बनियन गँगवाले आहेत सर्व. काय खाणार? व्हेज नॉन व्हेज काही पण चालेल. इथे नुसते ज्वेलरीची दुकान आहेत. 1 ग्राम गोल्ड. सेम अशीच मूर्त पद्मनाभ स्वामी मंदिरात आहे. आजचा जेवण आहे की नाश्ता आहे तेच कळत नाही. जाऊ भाऊ. सकाळ हे बघा, सकाळ नाश्ता, दुपार नाश्ता, संध्याकाळ नाश्ता, रात्री पण नाश्ता. जेवतच नाही, नुसतं डोसं. मला वाटतं केरला बॉर्डर, कर्नाटक बॉर्डर क्रॉस होत पण नुसतं डोसं नाही इडल्याच का. शुभप्रभात. आता आम्ही पद्मनाभ स्वामीचं दर्शन रात्रीच झालेलं आहे. पण आता तरी पण दिवसा आम्हाला तिथं फोटो काढायचे होते म्हणून त्यानिमित्ताने आम्ही परत मंदिराजवळ जातो. ह्या घारीच्या मागं माझे जमल्यात ना, हे दानशूर सगळं व्यक्तिमत्व आहे. सगळ्यांनी निंदोडे खाल्लं नाही, पण ते घारीने दिलं. त्यामुळे सगळ्या इथे एवढ्या जमलेल्या आहेत घारी. आणि पाहू शकता. तर पाहू शकता तुम्ही केलीचे ना, केली झाडावर नारळ सुद्धा लागले तिथं. चमत्कारच आहे इकडं ते. बंटी भाऊ कुठे झालात तुम्ही? परत रात्री 17:30 रात्री पण चाललो फोटो काढायला. काल दर्शन झाला मस्त, एकदम एक नंबर दर्शन झाला. आता चाललो सगळं. नाईटला त्यांचे फोटो चांगले नाही आले म्हणून आता परत डेला फोटो काढला चाललो. तुम्ही बघू शकता. आता इथून आम्ही प्रस्थान करणार आजीमाला.
जो आपल्या शंकरदेवाचा स्टॅच्यू आहे तिथे समुद्रकिनारी. हे जर असं आपल्याकडे असतात आपण आम्ही असं नसतो, आम्ही शर्ट घालून असतो. इथं आम्हाला बघायला कोण नाही म्हणून आम्ही असंच सगळं जण बघा. आता सगळं ब्राह्मण. शंकरदेवाचा स्टॅच्यू बघायला जाऊ आणि तिथून मग डायरेक्ट थेट आपला गरुड स्टॅच्यू आहे तिथे आणि तिथून मुन्नार. तिरुवनंतपुरमचं दर्शन झाला, कालच घेतलं मी. आता जर मंदिरात जाऊन परत एकदा गेलतो, तिथे निघलो. आता चालून आजीमालाला त्याशी थोडा थांबू, दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर आमच्या पुढच्या प्रवासाला लागू. रोड बाकी एक नंबर आहे तिथचं, हायवे भारी केलं. ड्रायव्हर बघा, ड्रायव्हर सांगते. मी बोलतो आलशी झालेलो आवरे दिवस, म्हणून बोलतो थोडी गाडी माझ्या हातात द्या. आम्ही आता जवळजवळ पोहोचलेलो. 5 मिनिटात तरी पोहोचो. 5 मिनिटात 1 मिनिटात 1 मिनिटात का? 0 मिनिटात नाही ना? पाहू शकता तुम्ही समुद्र किनारा किती सुंदर दिसतो. खवळलेला असला होता अजून सुंदर दिसतो. आणि पाहू शकता तुम्ही तरी मग कॅमेरावरती फोटोग्राफीची ट्रिक माहिती आहे ना. हा स्टॅच्यू बघायला आम्ही आलोत. रिटर्न बॅकला 18 किलोमीटर जवळजवळ रिटर्नमध्ये आलोत. कारण काल संध्याकाळी आम्ही पोहोचलो तेव्हा 5 वाजता हा बंद होतोय. सकाळी दर्शन आता इथून घेऊन आम्ही गरुड स्टॅच्यू आहे तिथे जाऊ आम्ही. फोटो संपणार नाही जोपर्यंत यांच्या पाठी लागणार नाही तोपर्यंत निघणार नाही तर इथंच 2 तास. काढलो का फोटो? हा फोटो काढत नाही पण जवळजवळ आतापर्यंत जर हिस्ट्री बघली ना याचे एकट्याचे फोटो 768 झाले. फोटो असं करणार, फोटो काय बोलत नको. ओके 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 ओके. कोण? सिद्धू ना? आय एम ओके. त्याचा एकच काढा रे फोटो. होय त्याचा एकच काढा फोटो. पोच बघा. फोटोची इतकी आवड ना 4 अँगलची देणार फोटो. 4 अँगलची. फोटो काढलास का नाही? 100 झालेला. नजारा बघा नजारा. आपण भेटला का नाही काय तिकडे आबू 8 दिवस झाले आम्ही प्रवास करतो साऊथला. भरपूर आनंद केला आणि भरपूर एन्जॉय केला. आणि सोबत भाऊ असल्यावर तर अजून एन्जॉय करण्यात येतो. आणि ते असल्यावरती मजा वेगळीच असते. सो भाऊ तुम्हाला या ट्रिप बद्दल काय बोलायचं आहे? अत्यंत उत्तम नियोजन आहे ट्रिपचा. हो थोडाफार ट्रॅफिक मुळे आपल्या नियोजनाचा बिघड होतोय पण पुढे गेल्यावर नक्कीच चांगला होतोय. आणि या रोड बद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? रोड सुंदर आहेत. एवढी झाडी माडी ताडी बघा. याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? रोड एक नंबर आहे. तर रोडला काटा सुद्धा दिसत नाही. महाराष्ट्र सोडला तर आपल्या इकडे सगळीकडे रोड भारी आहे. आणि इच अँड एव्हरी छोटा रस्ता सुद्धा छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळेच रस्ते चांगले. तुला इकडं आवडलं काय काय? असं काय विशेष काय ते तुला जास्तच आवडलं? हेच देवांचं दर्शन जे दिव्याच्या उजेडावर आपल्याला करायला भेटतं. आणि इथली मंदिरं एकदम क्लास आहेत. क्लास म्हणजे त्यांची नक्षीकामच विचित्र आहे. म्हणजे असं लोक सुद्धा लावू शकत नाही कसं केलं असं या लोकांनी. आणि जेवण घेऊन तुला इकडचं कसं वाटलं? इकडचं जेवण एवढा काही खास नाही पण आमच्यासोबत आलेली मंडळी धीरज तांडेल आणि पंटिकिनी यांच्या हाताला जो गोडवा आहे ना तो इथल्या कोणाच्याच लोकांच्या हाताला गोडवा नाही तसला. नुसतं रस्त्यात सुद्धा जेवू शकतो. एवढं भारी क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये बनवतात. एक 7 दिवस फिरतो पण आम्हाला एवढं लक्षात आलं या सीएनजी वरती गर्दी नसत. कधी कधी 1 ते 2 गाड्या नाही तर डायरेक्ट नंबर. आपल्या इकडं 10-12 गाड्यांचे तरी मागं असतं पण इथं डायरेक्ट नंबर. आता आपण पाहू शकता सीएनजी पंप पूर्ण खाली एकच गाडी लागलेला आहे. आपले नशीब चांगले आहेत की इकडं सीएनजी गाड्या कमी आहेत असं पण होऊ शकतंय.
हँडसम बॉय गाडी आहे आम्हाला Ertiga. आणि हँडसम रस्ता, सुंदर सुंदर रस्त्यावरती Ertiga, सुंदर दो गाडी. सुंदर माणसं गाडी चालवतात, याचा मला अभिमान आहे. हाँ महाराष्ट्र इमेज सेफ ड्रायव्हिंग सुबोध राऊत. रूम का फोटो भेजो. मैं क्या बोल रहा हूँ रूम आप- भाऊ 7 दिवसातून आज पहिल्यांदा गाडी घेतलेली आहे आणि सांगतात की पहिल्यांदा KFC दिसलं इथे आम्हाला केरळला. 7 दिवस तुम्ही झोपलं व तुम्हाला कसं KFC दिसेल? सर्व ठिकाणी होतं. झोपा काढलो असंच होणार आहे. गाडीमध्ये फुल एन्जॉय करताना आमचे मित्र तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है तू गाडी लोकेशनला पोहोचलेलो आहेत. मस्त एकदम सुंदर असा नजारा वाटतोय. दोन्ही मिळून मुरुडेश्वर. तिकीट इथं काढतात हाँ पर पर्सन 400-500 रुपये काहीतरी आहे. जाऊन चेक करतो आता आम्ही. मुलांना एअरपोर्टला चालले हो. कुठे चाललो? एअरपोर्ट तुम्हाला दाखवतो. हवाईवाला एअरपोर्ट आहे बघा. फक्त आम्ही कसं हवन जाऊ हवन. ओके ओके. इससे उड़ चला छोरा है जहाँ इसमें तुम्हारे हुआ आवाज. टर्मिनल 3 ला बघू शकता तुम्ही टर्मिनल 3 आहे बघा. पदभाऊ फिलिंग काय वाटतंय? फ्लाय टर्मिनल कुठला आहे? T1 आहे. ओके ओके. चला आपली फ्लाईट मिस होईल लवकर. चला तुम्हाला फ्लाईट दाखवतो. तुम्हाला फ्लाईट बाहेर गेल्यावर दाखवतो नक्कीच. आणि अशी फ्लाईट कुठंच नाही, इथेच फक्त बघायला भेटेल. रोपवेसाठी वेटिंगला आहोत. बघू शकता. हा थोड्याच वेळात आमची फ्लाईट येणार आहे. फ्लाईट बोर्डिंग कितीची आहे? 12ची आहे. 10 मिनिटात फ्लाईट येईल. वेटिंग पण आहे. बघू शकता तुम्ही. बोला मग त्याला बघा. या लोकांनी कंटेक्ट केले. 2 कंटेक्ट केले. भावाच्या आठवण सुद्धा आले नाही. काही कसले एक बारकाऊ. आमची फ्लाईट आलेली आहे. 12 वाजताची फ्लाईट होते. हे आमची मंडळी एक फ्लाईटमध्ये येते. ते आपला हेलिकॉप्टर कुठला आहे? ते आपण हेलिकॉप्टरमध्ये जाऊ. चला तर आमचे दुसऱ्याचा नाही. आता आम्ही फ्लाईट मध्ये बसलेलो आहोत. आता डायरेक्ट वर थेट वर जाऊ. जर काय झालं तर डोळे मिठाच नाही. नाही नाही जर भीती वाटत असेल तर डोले मिठा शिलोदा कोण ना आपल्याला वाजायला वळायला तरी चालेल. वरती गेलो म्हणता. हे भाऊ खूपच आणि इथं फीत आलेलं आहे. दरम्यान हा सामना फक्त 2 षटकांचा राहील आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आणि बॅटरला मात्र बरं आलेला आहे. कांदा घ्या. सिद्धू पॅन्टिंगची कांदा कर. सॉरी बंटी पॅन्टिंगची कांदा कर. पहिला कांदा कर, बटाटरी कर, काय तरी. भाऊना फीत आलेली आहे. कांदा फोडलाय. बंटी भाऊ आताच कांदा पुतो नाकाला लावला. जागेवर सुद्धा आलेला आहे. अच्छा हा शूजचा सॉक्स दिला तेव्हा भाऊना जाग आली. लगेच झालो. आणि आमच्या सोबत स्कॅम झालेला आहे. आम्हाला सांगितलं 2000 पायऱ्या आहेत आणि 2000 पायऱ्या एवढ्या लोक येऊ शकते का वरती? तुम्हाला तरी वाटते का? भरपूर इथं स्कॅम चालू आहे. चुतिया बनाय हमको. दिसते का? समोरची व्हिडिओ घ्या जराशी दिसतोय तो. आमची मंडळी अर्धी या साईड मध्ये बसलेली आहे. त्यांना ऐकायला जाणार नाही. आमची मंडळी बसलेली आहे. काहीच कामाची नाही. या लोकेशनला आम्हाला जायचं आहे. ते नको ते वराठी ना. दुसरा पहिला ए ग बस शुभ बोल नार्या.
तुटली मग आता याचं म्हणणं आहे यो काय वारशी जाईल साईडला आम्ही हे घेऊन काय फिरायचं कडक भावा कडक हो कडक. आम्ही कट करणार नाही, आहे तसंच टाकणार. आम्ही कोणाची पेमेंट करत नाही. हा आता आमचं विमान लँड होईल. हेलिपॅड साठी हेलिकॉप्टर यायला पण आमच्याकडे पैसे होते, भरपूर आमच्याकडे पैसे आहेत. पण आम्हाला आनंद फक्त लिफ्ट मध्येच घ्यायचा होता म्हणून लिफ्ट नॉट एरोप्लेन. एरोप्लेन. सिद्धू भाऊ दिसायला साधा बोळा पण लपडी सोला. आणि भाऊ याच्याबद्दल काय तुम्ही बोलू शकता? आता माझ्या झाला कार्या हातीन झालाय कप तरी बोलता हानील वर्ल्ड कप यो बहिणत. ठीक आहे. तर आपल्याला त्या पॉईंटला जायचंय. गाडीचा रस्ता येऊ काय तुम्हाला वाटत का 2000 पायऱ्या होतील म्हणून खालून इथपर्यंत? दोन नाही 500 ते 700 कारल्याच्या पेक्षा कितीतरी जवळ आहे तो. 3 मिनिटांत पोहोचलो. पायऱ्या आहेत मस्त पायऱ्या होत्या उलट. सावली का प्रत्येक याच्यावर सावली आहे. त्याला वन वे सांगितलं होतं तिकीट आम्हाला. वन वे आलं सांगितलं. तनिष छोटा असून उड्या मारत मारत लिफ्ट मध्ये आला टोपे मध्ये. पण हा मोठा असून सुद्धा रडत रडत आला. एवढा घाबरतोय. आणि जे व्ह्यू पाहायचं होतं ते तुम्हाला नक्कीच दाखवणार. हा बघा हा स्टॅच्यू बघण्यासाठी याची माहिती सांगायची काय गरज नाही. आपल्या लोकांना सगळ्यांना याची माहिती आहे की काय इथं आहे. हा जागेचं काय महत्व आहे. डागराव काम केलं, कोरीव भारी केलं. आता काही 2 दिवसापूर्वी एक रील बनवण्याचा प्रयत्न चालू होता. ते आज जटायूच्या इथे त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. अशा मला तर वाटते 90 तरी अटेम्प्ट झाले असतील, पण एक रील यांची सक्सेस होत नाही. त्याचं कारण आहे मेन माणूस हा त्याचा कारण पहिला कोरिओग्राफर होता तो. हे बघा आता गणेश आचार्य सर तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन बघा भरपूर स्ट्रगल आहे. भरपूर म्हणजे भरपूर स्ट्रगल आहे. हे बघा काय होता. 1 2 3 बोला पण करा बाबा एकदाचा. सर रेमोडिसचे सर आपल्याला नंतर कुजूबुजू न मग डिबी. हो तुम्हाला काय वाटतंय? भाई कॉन्फिडन्स लास्टला बसवलं पाहिजे. 3 4 5 6 7 8 1. ओके बरोबर. यो तर त्याला मारावंच असतं रे. काय आहे तर 3 4 5 6 7 8 ही दुसरी स्टेप. 2 तुमचा काय पर्सनली त्याच्यावर राग आहे काय? मग माझा भाऊ होतो. भाऊ नाही भाड खाऊ निघला तो कटलेटच्या याच्यात. काय नाही भविष्य यांचं आयुष्य लय खडतड आहे. श्रीरामाचे पावलं इथे आहेत. जटायूच्या जिथे जटायूची पंख छाटलेले होते
त्या ठिकाणी आम्ही आलो. इथे ही आहेत श्रीरामाची पावलं. हा जटायू. पूर्ण बघून झाल्यावरती आम्ही आता परतीचा प्रवास करतो पुन्हा एकदा लाईनमध्ये रोपवेला जाण्यासाठी. सुबोध सर, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. मस्त. पैशांचा काय संबंध म्हणला? 550 कुठे घेतले म्हणजे आपल्याकडे? 550 रुपये ओव्हर आहेत, नाही तर बघायला भारी गेलेलं आहे. मस्त केलंय. हो. आणि आजचा क्लायमेट पण थोडा गरम गरम आहे, तर थोडा आपल्याला कंटाळा आलेला, भूक पण लागलेली आहे. इकडे भूका तोंडा बघ कशी झालेली आहे. ते बघ ना आता बघ काय बोलणार सांगा आता. आमची टापा आता तो मुद्दाम दाखवायला आता मुद्दाम. परतीचा प्रवास सुरू. मजा आली भाऊ बघायला, भारी वाटला. भरपूर सुंदर आहे. मस्त. फक्त पैशांच्या बाबतीत स्कॅम झाला. पैसे आमचे जास्त घेतले आमच्याकडनं. आणि म्युझियम पण क्लोज होता. वर्किंग बंद असताना सुद्धा म्युझियमचे आमच्याकडनं पैसे घेतले. ना ते फुटणारच आहेत. आपल्या गावठी लोकांचं ते काय राहत नाही, ते फुटणारच सांगा कधी ना कधी. आपलं शापच बेकार असतात. आगरी लोकांचं शापले बेकार असतात, यांना माहिती नाही ते. यांना केरलावाल्यांना हातच्यात नाही ना गेलं फुकट बोला, काहीतरी काम निघेल. उतरले हो बोला शब्द. आप्पा खिडकी आहे ना, खिडकीत मोबाईल ठेवतो ना, फोटो काढतो. परला तो खलास. ते बघा आमचं बघा कार असताना बघा आमच्या माणसांचे. तर आमची मंडळी आता जटायू बघून थेट मुन्नारच्या दिशेने रवाना. उबलू आता उबलू. आदमी थंडी लागत होती का? थंडी गरमी. हवामान थंड, हवामान थंड, फुल गरम. चला आता मुन्नारच्या दिशेने परतीचा प्रवास चालू. आणि त्याच्या अगोदर आमचं जेवण बनेल. जेवणाला एकदम नॅचरल प्लेसच सिलेक्ट करायचं आहे आम्हाला. व्हेज नक्कीच घेणार होतो. हां आपण व्हेजच खायचं ना आज. एकादशी आहे का? एकादशी. ओके व्हेज. तर बघा आमच्या माणसाने असा कारस्थान केलेला आहे, कारनामा केलेला आहे. 2 बॉल फक्त त्या बालदीत टाकायचे, पडले तर तुम्हाला तो गिफ्ट भेटलेला आहे. ऑलरेडी आम्ही 12 जण आहोत. 12 जणांच्या 12 बॅगा ठेवायला जागा नव्हती, त्याने भाऊ गिफ्ट घेतलाय खरा. ही खुशी आहे. दुसरी दुःख असं वाटतंय ठेवायचं कुठं तो मोठा प्रश्न आला आता. जेवायला थांबलेलो तिथं बिर्याणी शॉट आहेत, पण वास एवढा आहे काय टेस्ट करायच लागेल. इथं चिकटा बघा, चिकटा यांचा. मुन्नारला जाताना रस्त्यात जेवायला बसलो. जो माणूस बघा, चहा आणि पोले. ही हाडा बघा आमची रात्रीची. शॉट आहे शॉट. चहा सोबत पोलं खातंय. सगळा संपलाय. परत दिशे वाजा आली ऑर्डर. आता आम्ही जटायू स्टॅच्यूकडून येऊन आता मुन्नारला चाललो. आता मध्ये रस्त्यामध्ये जेवायला बसलो. भाऊंनी उपवास असल्यामुळे 2 चहा आणि 6 अपम म्हणजे पोले आपल्याकडे बोलतात त्यांना, पोले. इकडं याही रेचका मोहराचा घेतलाय. भाऊ जेवण कसं आहे? म्हणते भाऊ 1 नंबर. सुमितने काय फार पडतं 2 घास घातला असेल. तुम्ही काय जेवण मस्त आहे. मुंद्री उडवलं. मला नाही जेवण आवडला. नाही आवडला? पोट भरायचं काम तू एकीकडं मॅच चालू आहे. आप्पा चिल्ली गोडर, चिल्ली गोडर, गोड राईस बिर्याणी गोडर. छोटा पॅकेट बडा धमाका. 3 वेळा भात, 3 वेळा चिकन आहे ना, तर 3 वेळा भात. ओके. भाजी असली ना तर तुझं जेवण. भाऊ आता आपल्याला बिल आलेलं आहे. बिल सांगू शकता? दुधाची तांगर झाली 31 20 रुपये आणि 4 पाणी वगैरे एक्स्ट्रा 32 रुपये राहून फिगर करून घेते.
32 लागले. घाम काढलाय घाम. घाम काढले लागले. पाणी पडत ढोला करणे. मुन्नारला निघालो तर रस्त्यात थांबलेलो आहोत चाय पाणी घ्यायला. तर तुम्ही पाहू शकता हे आपले झाडांना जे पिशव्या बांधलेल्या आहेत ते मला ते रबरची झाडं आहेत बहुतेक असं वाटतंय. मस्त हिरवळ आहे सगळीकडे. किती तास झोपले आपण गाडीमध्ये? आपण अजिबात झोपत नाही. अरे काय तिकडे अरे आमच्या गाडीमध्ये सुमित फुल झोपून आहे फुल. आज तुम्हाला खोपटा पिरकोन आणि वशिनी यांना जेवण बनवायला सांगतो. थांबा कलमुसकरांची आज सुट्टी ते बघ झोपून झालं बघा. हे थांब सेकंड शिफ्ट चालू होईल आता. 6:45 वाजलं अजून मुन्नारला काही पोचू नाही. रस्ता बघा कसला भेटलाय. नुसतं टन आहेत ना कालोख. यो रस्ता हा रस्ता बघून तुम्हाला कुठली आठवण येते? कोकणची. तिथे माझ्या पण मनात तेच आहे. रहस्यमय जंगल आहे. रहस्यमय जंगल. म्हणजे बाईक बोलत तुम्हाला तुम्हाला काय असा होता काय थोड्या गाडी पुढे नव्हती समोर आणि आमच्या 4 बाईक जात होत्या. हा थोडी 15 मिनिटासाठी थाकलेली पण नंतर टन बघा टन बेकार आहे. शिवली नंतर शिवली आम्ही. फाटलेली आम्ही नंतर आम्ही शिवली. आता एवढ्या दिवसात आज ट्रॅफिक भेटलेली आहे तर पण रस्त्याचं काम चालू आहे म्हणून एक येताना पुण्यावर आणि थोडं साऊथला एंट्री केली तेव्हा एक बॉर्डर क्रॉस केली तेव्हा लागली. चिकनच्या शोधात आलोय मुन्नारला. हा आमचा रूमचा मालक आहे. इथं ऑलरेडी थंडी भरपूर आहे त्यात त्यांनी मला बाईकवर आणला आहे चिकन शोधायला. आणि तो नॉर्मल ड्रायव्हर नाही तो एकदम हेवी ड्रायव्हर आहे. बाईक इतकी फास्ट आणली काय माझ्या अंगावच्या काटं उभं राहिलं की बेकार. बाईक आणली त्यांनी फास्ट. जटायूचं टेम्पल बघून आम्ही आता रूमवर आलो आहोत मुन्नारला. इकडे आमचं जेवणाची तयारी चालू आहे. हे जैनवाले नेहमीप्रमाणे. आज आम्हाला चिकन नाही भेटला तर अंड्यांचं बेत केलंय. काय इमर्जन्सीला काहीतरी पाहिजे. भाऊ बोलतात डाल बोलता गळ्याखाली जाणार नाही ते काय बोलू. आणि इकडं यांची बरं आहे मस्त झोपलेले आहेत टेन्शन नाही. याने तर झोर घेतलेले आहे. वहिनी याच्याकडची मोबाईल घ्या सतत यो मोबाईलवर असते. शैलूला मी 2 वेळा सांगितलंय तुम्हाला एकदा सांगतो. सोबत का जमतंय मस्त 2 क्लास सुखाच्या नाही त्या थंडी मारण्याच्या आहे. इकडे एक बाथरूम आहे मस्त. एक रूम भेटलेला आहे आम्हाला स्वस्त मस्त चमचमाट. चला आता पुढचा उद्या तुम्हाला मुन्नारचं दर्शन करतो आणि काय काय तिथे बघण्यासारखं आहे ते दाखवतो. सध्यासाठी गुड नाईट.